कोरेगाव भीमा युद्धामध्ये 207वा शौर्य दिन हा या ठिकाणी संपन्न होतोय। कोरेगाव भीमा इथं भीमसैनिकांची तोबा गर्दी आहे। विजयस्तंभाला अभिवादन करण्याकरता अनुयायी पोहोचतायत। नियोजन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी संवाद साधला। या निमित्तानं आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी 1 जानेवारी भीमा कोरेगाव या ठिकाणच्या जयस्तंभावरती आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे। खरं तर दरवर्षी या ठिकाणी लाखो भीमा अनुयायी या अभिवादन करण्यासाठी या जयस्तंभासाठी येत असतात आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती पुणे जिल्हा प्रशासन करत असतं। पुण्याचे जिल्हाधिकारी जे आहेत सुहास दिवसे साहेब आपल्या समोर आहेत। सर, अत्यंत चांगलं नियोजन आपण केलं। दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त प्रमाणात तुम्ही रॅम्प ठेवला। त्याचबरोबर लाखो जे भीमा सैनिक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात, त्यासाठी काय काय उपाययोजना आपण केलेल्या आहात? दरवर्षीप्रमाणे यंदाही 8 ते 10 लाखाच्या वर आम्ही येथील आपण पूर्ण महाराष्ट्रातून लोक येत असतात आणि त्यामुळं या कार्यक्रमामध्ये साधारणपणे 24 तासामध्ये ही मुवमेंट होते। त्यामुळे या सर्व मुख्य मार्गावर नेणारे जे रस्ते ते पूर्वी बंद केले आहेत आणि त्याची माहिती 15 दिवसापासूनच आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो। 45 ठिकाणी त्याची पार्किंगची व्यवस्था केली। जो 350 एकर जमीन अधिग्रहित केलेली तात्पुरती प्रत्येक ठिकाणी नोडल ऑफिसर्स आणि त्या लेवलला त्याचे अधिकार हे प्रदान केल्यामुळे खूप चांगलं नियोजन झालंय। या सर्व संघटनांबरोबर जवळजवळ 8 ते 10 बैठका वारंवार वेगवेगळ्या खात्यांमार्फत घेण्यात आल्या। जिल्हा प्रशासनामार्फत 1-2 बैठका चांगल्या झाल्या, इथं झाल्या, जिल्हाधिकारी कार्यालयात झाल्या। त्यांच्या ज्या काही चांगल्या सूचना होत्या त्या स्वीकारून त्याप्रमाणे बदल केले गेले आणि त्यामुळं सर्वांनी मिळून अशा प्रकारचे नियोजन केल्यामुळं आणि एकूणच प्रशासनामध्ये विविध जी खाती इथं काम करतात त्याच्यातलं समन्वय हे सगळं राखून अशा प्रकारचं नियोजन चांगलं झालेलं आहे। सगळ्या भीमा अनुयायी जे आहेत त्यांनी आपलं शिस्तीत या ठिकाणी यावं आणि अभिवादन करावं आणि अगदी शिस्तीत आपल्या घरी पोहोचावं असं आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पेरणे पाटा, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।